मी तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे नमिता ही शांत बसलेली असते आणि तेव्हा सुलू दत्तू हे दोघेही जण तिच्या खोलीमध्ये येतात. नमे अगं काय करतेस, अशी का बसली शांत? हे बघ, आज लवकर आवरायला घे, तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. तुला एकदा का पाहुणे पाहायला आले की सगळं कसं व्यवस्थित होणार आहे, अगदी तुझ्या मनासारखं सगळं काही होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा नमिता म्हणत असते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की मला अजिबातच लग्न वगैरे करायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगून झालेल्या आहेत. हे बघ मम्मी, मला नाही लग्न करायचे. अगं असं काय करतेस, हे बघ छान तयार हो, त्याचबरोबर आज छान साडी वगैरे नेस आणि मस्त त्या मुलासमोर ये, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, आई मी किती वेळा सांगितलंय मला लग्न नाही करायचंय म्हणून. तेव्हा दत्तू म्हणत असतो, अगं असं काय करतेस, त्याची 10 एकर बागायती शेती आहे. तेव्हा सुलू म्हणत असते, आणि तुला सांगू का, 3 हॉटेल आहेत त्याचे, अमृत तुल्य नावाचे. तेव्हा ती म्हणत असते, मग मला आता तू टपरीवाल्याबरोबर लग्न लावून देणार आहेस का? अगं तो टपरीवाला कुठे, हे बघ तो फक्त तिथे काउंटरला बसतो, असं नाही नमिता करायचं. हे बघ लग्न झालं की सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा ती बोलत असते. मग आता नमिता म्हणत असते, आई मी तुला किती वेळा सांगितलंय, काही जरी झालं तरी मला लग्न करायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तू ध्यानात ठेव, मी तुला एकदा नाही तर 1000दा सांगून झालं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, हे बघ मला तुला सांगितलं ना की मला यशाबरोबरच लग्न करायचंय, किती वेळा सांगितलंय की मला यशादाबरोबर लग्न करायचंय. नमे, मी तुला अजून एकदा सांगते, मी ना ते काही जरी झालं तरी सुद्धा त्या यशाबरोबर तुझं लग्न अजिबातच लावून देणार नाही. काय आहे काय त्याच्याकडे? तेव्हा ती म्हणत असते, त्याच्याकडे माणुसकी आहे, तो माणूस म्हणून चांगला आहे, मग तू माझं लग्न त्याच्याबरोबर लावून का बरं देणार नाहीस, असं सुद्धा ती बोलत असते. आता हे सर्व काही सुरू असताना इकडे मात्र ती म्हणत असते, आत्ताच्या आत्ता छान तयार व्हायचं आणि बाहेर यायचं, कारण बाहेर पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे आल्यावरच लग्न होणार आहे, समजलं तुला, असं सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती सांगते आणि त्यानंतर मात्र निघून जाते. दुसरीकडे आता इकडे यशोदा हा टेन्शनमध्ये असतो. यशोदा म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर मला सुद्धा इथे खूपच जास्त आनंद झाला आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र आता नमिताचं लग्न होतंय हे चांगले, पण पाण्या म्हणत असतो, खरंच तुला आनंद झालाय का नमीचं लग्न होतंय म्हणून? अरे हो, म्हणजे बघ ना, उलट चांगले ना तिचं लग्न होतंय, तिच्या घरी गेल्यावर ती सुखी राहील, हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्याच आहेत ना. मग आता तो म्हणत असतो, पण तरी सुद्धा मुलगा कसला आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती नाही आहेत का? मग आता तो म्हणत असतो, ते कुठे महत्त्वाचं आहे, तिचं लग्न होतंय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण मला ना इथे खूप जास्त टेन्शन आलं आहे. हे बघ, मला असं वाटतंय की तू एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावास. ए बाबा, असलं काही होणार नाहीये, असं यशोदा म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे जोरातच सुलू ओरडते, अगं नमे आवर लवकर, पाहुण्यांकडे आल्या आहेत, असं म्हणून यशोदाचं लक्ष येणाऱ्या पाहुण्यांकडे जातं आणि येणाऱ्या पाहुण्यांकडे गेल्यानंतर आता मात्र समोर ते पाहुणे पाहिल्यानंतर ह्या लोकांना फारच जास्त टेन्शन आलेलं असतं की हा जो काही मुलगा आहे तो मुलगा मात्र इथे पुड्या खाणारा आहे, आणि तो मुलगा पुड्या खाणारा असल्यामुळे आता मात्र इथे नमिताचं ह्या मुलाबरोबर लग्न कसं काय लावून द्यायचं हेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे यशोदाला आता हा पाण्या म्हणत असतो, बघितलंस का मुलगा कसा आहे, अरे हा एक नंबरचा इथे बेवडा आहे, आणि अशा मुलाबरोबर इथे लग्न कसं काय लावून द्यायचं तेच मला काही केल्या कळत नाही. मग आता तो म्हणत असतो, हे बघ काही जरी झालं ना तरी काळजी वगैरे करण्याची गरज नाही, लग्न तर आता इथे तिचं होणारच आहे म्हटल्यावर आपण कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं, असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा मात्र हा धनपाल मुद्दामच यशाच्या मनामध्ये सगळ्या काही गोष्टी इथे सांगण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतो, आणि काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र हे लग्न अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे, असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे मात्र विवान जो आहे ना तो विवान एक काम करत असतो, त्याच्या गुंडांना आता इकडे तो सांगत असतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा मात्र इथे आता
ती जी काही मुलगी आहे ना, त्या मुलीला इथे तुम्ही पकडून आणायचं आणि त्या मुलींना पकडून आणल्याबरोबर तुम्ही एक काम करायचं की आता इकडे मात्र ती मुलगी त्या घरामध्ये एकटीच आहे. पण एक गोष्ट मात्र नीट ध्यानात ठेवायची तुम्ही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता त्या मुलीला मात्र इथे साधी खरोचसुद्धा आली नाही पाहिजे, हे मात्र तुम्ही इकडे ध्यानात ठेवायचं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे विवान म्हणत असतो, चंद्रकांत देशमाने, आता मात्र तुम्ही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तुम्ही लग्न लावून देण्यासाठी तयार राहा, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता अवनी फक्त ही माझी होणार आहे, असं सुद्धा हा विवान जो आहे तो बोलू लागतो. त्याचबरोबर अवनीवर फक्त आणि फक्त इथे माझा हक्क आहे, असं सुद्धा तो आता इकडे बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र आता जे काही गुंड आहेत ते इकडे अवनीला पकडण्यासाठी त्याने पाठवलेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता मुलाकडची सगळी काही मंडळी आलेली असतात आणि जेव्हा मुलाकडची सगळी काही मंडळी येतात त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच सुलू म्हणत असते, तुम्हाला सांगू का, माझी मुलगी ना प्रचंड हुशार आहे बघा. आता इकडे सुलू म्हणत असते, तुम्हाला खरं सांगू का, आमची नमिता ना एक नंबरची हुशार आहे. तिला सगळ्या काही गोष्टी येतात बघा. म्हणजे ती इथे स्वयंपाकामध्ये तर हुशार आहेच, पण आणखी बऱ्याच काही गोष्टी इथे तिला येत आहेत. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. आमच्या नमिताला ना स्वयंपाक खूप छान येतो. त्याचबरोबर आता ना इकडे तुम्हाला सांगू का, रांगोळी काढायला येते. त्याचबरोबर तिला सगळं काही येतं. तिला स्वयंपाक तर एवढा सुंदर येतो, पुरणपोळी म्हणू नका की आणखी काही म्हणू नका, सगळं काही व्यवस्थित येतं. अशी आमची ही नमिता फार जास्त हुशार आहे, असं इकडे ही लोक सांगू लागलेले असतात. आणि हे सगळं काही बोलणं आता सुरू असताना इथे मात्र हे लोक म्हणत असतात, ठीक आहे, पण मग तुम्ही तुमच्या मुलीला कधी इथे बोलवणार आहात? तेव्हा ती म्हणत असते, अहो आत्ताच ती क्लासला गेली होती. मग क्लासला गेल्यानंतर तुम्हाला सांगू का, ती आत्ताच घरी आलेली आहे आणि तेव्हा ती आता छान तयार होऊन येते आणि तयार होऊन आल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर येणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. मग आता इकडे ते म्हणत असतात, अहो सगळं काही ठीक आहे, अहो तेच तर सांगते मी. आता ती म्हटली, आज मला पहिल्यांदाच पाहुणे पाहायला येणार आहेत ना, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या हाताने इथे ना पोहे वगैरे बनवून आणते आणि म्हणूनच ती इथे पोहे बनवायला स्वतःच्या हाताने लागलेली आहे. तुम्ही अजिबातच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नका. नक्कीच नमिता लवकरात लवकर पोहे बनवून घेऊन येईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग इकडे नमिता तिच्या खोलीमध्ये असते. नमी म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मला मात्र अजिबातच हे लग्न करायचं नाहीये, मला त्या मुलासमोर जायचं नाहीये. काही जरी झालं तरी मला ह्या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी तोडगा वगैरे काढला पाहिजे, असा सुद्धा ती आता विचार करू लागलेली असते. मग आता हे सगळं काही होत असताना इकडे नमी विचार करत असते, काय करू, जाऊ का एकदा इथून, प्रयत्न करते, पळून वगैरे गेले तर नक्कीच सगळं काही व्यवस्थित होईल, असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला ही सुलू मात्र नमिताला आवाज द्यायला आलेले असते आणि नमिताला आवाज द्यायला आल्यानंतर ती म्हणत असते, अगं नमे, आवरलं का तुझं, ये लवकर, पाहुणे केव्हाची बाहेर येऊन खोळंबली आहेत, तू असं किती वेळ बाहेर बसणार आहेस, हे आतमध्ये बसणार आहेस, ये बरं लवकर, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर नमिता आता मात्र त्या खोलीमध्ये थांबत नाही आणि तिथून ती बाहेर जाण्याचा लगेचच आता प्रयत्न करू लागलेली असते. इकडे तोपर्यंत सुलूने पोहे बनवून आणलेले असतात आणि पाहुण्यांना ती पोहे देत असते आणि म्हणत असते, हे घ्या, तुम्हा सर्वांसाठी मी ना आता इकडे पोहे वगैरे आणलेले आहेत, तुम्ही प्लीज हे पोहे खाऊन घ्या. तेव्हा ते म्हणत असतात, अहो पोहे कुठे आणलेत तुम्ही, तुम्ही मुलीला बोलवा ना. तेव्हा ती म्हणत असते, अहो त्याचं काय आहे ना, इथे मुलीनं पोहे बनवून दिले आहेत, तुम्हाला सांगू का, तिनं आता मस्त मसाला चहा बनवायला लागलेले आहे. त्याचं काय आहे ना, माझ्या मुलीला मसाला चहा फार छान बनवता येतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मसाला चहा एवढा छान बनवता येत असताना ना इथे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला सांगते
काही जरी झालं ना तरी मसाला चहा बनवायला थोडासा वेळ लागतो ना, आणि त्यामुळे ती ना मसाला चहा छान पद्धतीने बनवून घेऊन येत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती येतच असेल, असं आता इकडे सुलू बोलत असते. मग आता सुलूने हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे हे लोक फक्त आणि फक्त इथे तिची वाटच पाहत असतात. त्यांना तर अजूनच टेन्शन आलेलं असतं की आता ही मुलगी कधी येते आणि एकदा आल्यानंतर आम्ही कधी एकदा तिला पाहतो, असं ह्या लोकांना झालेलं असतं. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे ही जी काही सुलू आहे ती सुलू मात्र ह्या लोकांपासून पूर्णतः सगळं काही लपून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण नमिता मात्र अजिबातच ह्या लग्नाला तयार झालेली नसते. दुसरीकडे आपण पाहतो विवानने पाठवलेली जी काही माणसं आहेत ती माणसं आता इकडे अवनी आणि राजा ह्या दोघांच्याही म्हणजेच दांगटांच्या घरी जाऊन पोहोचलेली असतात. आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आता त्यांना पूर्ण खात्री असते की एकच मुलगी आहे ह्या घरामध्ये आणि त्याच मुलीला आपल्याला घेऊन जायचं आहे, ही गोष्ट मात्र त्यांना बरोबर माहिती असते. त्यामुळे मात्र आता इकडे ही नमिता जी आहे ती नमिता इथे येऊन पोहोचलेली असते. आणि जेव्हा नमिता तिथे येऊन पोहोचते त्यावेळेला मात्र हा पाण्या म्हणत असतो, नमे तू इथे काय करतेस, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची, अगं तुला तर पाहुण्यांकडचे पाहायला येणार आहेत मुलाकडचे, मग तरीसुद्धा तू इथे का आणि कशासाठी आली आहेस. तेव्हा ती म्हणत असते, पाण्या हे बघ, आत्ता मला तू कोणतेच प्रश्न विचारणार नाही आहेस, काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट तू ध्यानात ठेव, आत्ता मला ना इथे लपायला मदत करणार आहेस, मला लपायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ मी असलं काहीही करणार नाही आहे, तू वेडी आहेस का, मी असलं काहीच नाही करणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जर आत्याला समजलं तर काय होईल, आणि आत्याने जर तुझ्या अशा मुलाबरोबर लग्न लावून दिलं तर ते तुला चालणार आहे का. हे बघ मी काय सांगते ते एकदा माझं ऐकून घे ना प्लीज, मला त्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं आहे, मला इकडे ताबडतोब काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला यशाबरोबर लग्न करायचं आहे, ही गोष्ट तुला समजत नाही का, प्लीज तू मला मदत कर ना, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. पण तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ हे खूप जास्त चुकीचं आहे, अशा पद्धतीने मी तुला नाही मदत करू शकत आहे, हे बघ हे सगळं जर आत्याला समजलं तर खूप जास्त वाईट होईल, खूप जास्त गोंधळसुद्धा इथे होऊ शकतो, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे तो बोलू लागलेला असतो. पण नमिता मात्र अजिबातच काहीच ऐकत नसते आणि ती त्याला म्हणत असते, हे बघ मी तुला काय सांगते ते एकदा ऐक, मला मदत कर, मला मदत कर प्लीज, मला यशासोबतच लग्न करायचे आणि माझं जर इकडे ह्या पद्धतीने सगळं झालं तर तुला चालणार आहे का, तू माझं का ऐकत नाही, असं सुद्धा आता इकडे नमिता बोलू लागलेली असते. मग आता शेवटी पाण्या म्हणत असतो, बरं ठीक आहे, इथे ना काही झालं तरी मी तुला मात्र व्यवस्थित मदत करेन, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे तो तिला लपण्यासाठी मदत करायला तयार झालेला असतो. तेवढ्यातच आता तिथे ही जी काही सुलू आहे ती सुलू मात्र आवाज देत असते आणि म्हणत असते, अगं नमे तू काय करतेस, हे बघ आता लवकरात लवकर बाहेर ये ना, त्याचबरोबर आतमध्ये काय करतेस, अगं ते पाहुण्यांकडचे मंडळी किती वेळ झालं खोळंबलेले आहेत, तू अशी कशी वागू शकतेस तेच मला काही कळत नाही आहे, हे बघ असलं काहीही करू नकोस नमे, ताबडतोब बाहेर ये, असं इकडे ती बोलते. आणि त्यानंतर मात्र खिडकीच्या जवळ येऊन उभी राहते आणि जेव्हा खिडकीच्या जवळ येऊन उभी राहते तेव्हा पाहते तर काय आतमध्ये मात्र नमिता नसते. मग आता सुलूला अजूनच टेन्शन आलेलं असतं की आतमध्ये तर नमी नाही आहे, नमी मात्र कुठे गेली असेल असा प्रश्नसुद्धा इकडे आता तिला पडलेला असतो. आणि त्यानंतर आता ही नमी नक्कीच इकडे त्या यशाकडे गेली असेल असं सुद्धा आता इकडे तिला वाटू लागलेलं असतं. आणि त्यामुळे ती धावतच आता तिकडे निघालेले असते. ह्या पोरीनं तर मला कुठे तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचं ठेवलं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही सुरू असताना ह्या दोघांचीही मात्र फारच जास्त इथे घालमेल उडालेली असते की आता काय करायचं, कशा पद्धतीने आपण हे सगळं काही ॲडजस्ट करायचं, हे सगळं काही कसं करायचं हे मात्र आता समजत नसतं.
नमिताला शेवटी आता इकडे तो एका ठिकाणी लपून ठेवतो आणि एका ठिकाणी लपून ठेवल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मात्र इकडे तू इथे लप. तेव्हा पाण्या हा यशाला म्हणत असतो, अरे यशोदा तू इथे काय करतोयस? त्यावेळेला यशोदा म्हणत असतो, अरे ते सगळं काही ठीक आहे, पण आता इथे कोणीतरी होतं. तेव्हा पाण्या म्हणत असतो, नाही नाही कोणी नव्हतं. मग आता ताबडतोब हा जो काही पाण्या आहे तो पाण्या मात्र इकडे तिला त्या विहिरीच्या आड लपायला सांगत असतो. यशोदा कपडे सुकत घालत असतो आणि तेव्हा मात्र इकडे लगेचच त्याला चकवा देतच आता इथे तो त्याला आतमध्ये सुद्धा तिला आतमध्ये सुद्धा पाठवत असतो. मग यशोदा म्हणत असतो, इथे नक्कीच काहीतरी होतं, पण काय होतं ही गोष्ट मात्र मला समजत नाही. नक्की काय होतं ह्या गोष्टीचा शोध लावला पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच नमिता आतमध्ये गेलेली असते. मग यशोदा म्हणत असतो, आत्ता ना आतमध्ये कोणीतरी होतं, पण आतमध्ये कोण होतं ही गोष्ट मात्र मला समजत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो, नाही नाही कोणीच नव्हतं. तुला असं का वाटतंय? नाही मी पाहिलं ना इथे कोणीतरी होतं, पण कोण होतं ते मात्र मला समजत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत लागलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो आता हे सर्व काही होत असताना दुसरीकडे मात्र इकडे आता नमिताला हा लपवत असतो. आता नमिताला लपवल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही गुंड आहेत ते आलेले असतात. जेव्हा ते गुंड येतात आणि गुंड आल्याबरोबर आता मात्र इथे ते नमिताला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजेच अवनी त्यांना घेऊन जायची असते. मग आता इकडे ह्याला असं ही वाट बघत असते, एकदा का ते लोक गेले की मगच मी तिथून बाहेर येईल आणि एकदा ती लोक गेल्यानंतर मग मी बाहेर येईल आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. मग आता इकडे ते लोक म्हणत असतात, कोण आत आहे का? तेव्हा नमिता म्हणत असते, ते लोक गेले का? तेव्हा हो ही गुंड म्हणतात आणि तेव्हा मात्र नमिता दरवाजा उघडते. आता आयताच दरवाजा उघडल्याबरोबर ते लोक काहीच पाहत नाहीत. नमिताच्या डोक्यावर सरळ सरळ इथे चादर अंथरत असतात, पांघरून टाकत असतात आणि त्यानंतर मात्र आता लगेचच ते नमिताला तिथून घेऊन निघून जाताना सुद्धा दिसत असतात. जेव्हा ते नमिताला तिथून घेऊन जातात त्यावेळेला मात्र इकडे आता नमिता आरडा करण्याचा प्रयत्न करत असते, पण नमिताला मात्र ती लोक तिथपर्यंत घेऊन गेलेली असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता सुलू खोलीमध्ये येते आणि पाहुण्यांना सांगत असते, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. अहो ते सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही अजून तरी मुलीला इथे पाठवलेलं नाही आहे. मुळात तुमची मुलगी कुठे आहे ही सुद्धा गोष्ट तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात. सांगा ना तुमची मुलगी कुठे आहे? तुम्ही असं किती वेळ आणखी तुमच्या मुलीला ताटकळत ठेवणार आहात? बोला ना असं इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा सुलू म्हणत असते, अहो हल्लीच्या मुली कशा आहेत तुम्हाला माहिती नाही का? त्यांना मेकअप, लाली, पावडर ह्या सगळ्या गोष्टी लावण्यामध्ये किती इंटरेस्ट असतो हे तुम्हाला माहिती नाही आहे का? आणि तुम्ही अजिबातच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि तेव्हा इथे नमितासुद्धा लवकरच येईल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच इथे ती म्हणत असते, हो तुम्ही अगदीच बरोबर बोलताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही इथे मुलीला पाहायला आलेलो आहोत. मग मुलीला पाहायला आल्यानंतर तुम्ही आमच्यासमोर मुलगी आणून उभी करायला हवी ना, आणखी किती वेळ आम्ही थांबणार आहोत? तेव्हा सुलू म्हणत असते, हो नक्कीच तुम्ही अजिबातच काळजी करू नका. आता आपण पाहतो इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र ही सुलूला डाऊट असतो की आता काही जरी झालं ना, ती कुठे आहे, काय आहे हे शोधलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच आता सुलू जी आहे ती यशाकडे जाणार असते. इकडे मात्र आता पाण्या म्हणत असतो, नमी इकडे आली होती. काय नमी इकडे आली होती? कशाला आणि कशासाठी इकडे नमिता आली होती असं सुद्धा इकडे ते विचारत असतात. आणि तेव्हा लगेच हे विचारल्यानंतर आता मात्र तो म्हणत असतो, अजिबातच एका
अशा पद्धतीने तू इथे का आणि कशामुळे आणलेला आहेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते दोघेही जण नमिताला शोधत असतात. नमिताला दोघेही जण इथे शोधत असताना आता नमिता मात्र इथे कुठेच नसते आणि नमिता मात्र इथे कुठेच नसल्यामध्ये आता यशोदाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. यशा म्हणत असतो, काय झालेलं आहे, खरं खरं सांगा, नमिता कुठे आहे? पण आता मात्र नमिता कुठेच नसते आणि नमिता कुठेच नसल्यामुळे आता मात्र ह्यांना खूपच मोठं टेन्शनसुद्धा आलेलं असतं की नमिता आता इकडे कुठेच नाही. आता हे सगळं काही सुरू झाल्यानंतर आता यशोदा आणि त्याचबरोबर पाण्या हे दोघेही जण टेन्शनमध्ये असतात. नमी कुठे गेली असेल, नमी कुठे गेली असेल असा विचार हे दोघं जण करू लागलेले असतात. त्यासोबत आपण पाहतो हे सगळं काही होत असताना आता मात्र यशाला सुद्धा प्रचंड टेन्शन आलेलं असतं की नेमकी नमी कुठे गेली असेल, काय झालं असेल, सगळं काही ठीक आहे का, असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा तेवढाच इंटरेस्टिंग आणि कमालीचा आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता सुलूने घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि जेव्हा सुलू घर डोक्यावर घेते नेमकं त्यावेळेला मात्र आता आपण पाहतो इकडे पाण्याला एक भन्नाट आयडिया सुचलेली असते पाहुण्यांसमोर इथे नमीला कसं सादर करायचं म्हणून. मग आता तो एक काम करतो, तो म्हणत असतो भन्नाट आयडिया आहे आणि ती म्हणजे की इथे आपण पायलला बोलावून घेऊया, पायल एकदा आली की मग सगळं व्यवस्थित होईल असं तो म्हणतो. मग पायलला बोलावून घेण्यात येतं, पायल येते आणि त्यानंतर मात्र आता लगेचच पायलला साडी नेसवण्यात येते. मग आता मात्र इकडे सुलू आलेले असते आणि सुलू आल्याबरोबर ती म्हणत असते, नमे तू अशी कशा पद्धतीने इकडे अशा पद्धतीने करू शकतेस, हे सगळं काही काय आहे, तुझी अशी वागण्याची हिंमत कशी झाली, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, असं काय करतेस, हे बघ हे सगळ्या गोष्टी, नमी कुठे, बोल ना तो. मग आता इकडे नमी बाहेर येते. नमी बाहेर आल्यानंतर लगेचच आता इकडे सुलू इकडे पायलला घेऊन जात असते. सुलू जेव्हा पायलला आतमध्ये घेऊन जाते आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मात्र हिला खूप टेन्शन आलेलं असतं पायलला. पण आता सुलूला वाटत असतं की ती नमिता आहे आणि म्हणूनच ती तिला तिकडे घेऊन गेलेली असते. आता जेव्हा तिकडे घेऊन जाते तेव्हा मात्र इकडे ती मुलाकडचे म्हणत असतात, आम्हाला ना मुलीचा चेहरा पाहायचा आहे. मग मुलीचा चेहरा पाहायचा आहे असं म्हटल्याबरोबर लगेचच नमिता चेहरा बाजूला करते, साडी बाजूला करत असते आणि तेव्हा समोर ही लोकं पाहते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो की हे सगळं काही काय आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ह्या मुलांसमोर आणून उभं का बरं केलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.